नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेत अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे चालू घडामोडींचा असतो. मात्र या विषयाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांचा बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे कमी वेळेत चांगला अभ्यास करता यावा, तो अभ्यास परीक्षाभिमुख असावा या दृष्टिकोनातून न्यू इंडिया करिअर फोरमने एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण मागील 1 ते 15 जुलैपर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत त्या 2 लेक्चरच्या स्वरूपात म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक लेक्चर याप्रमाणे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर हे लेक्चर अपलोड केलेले आहेत. या लेक्चर्समध्ये फक्त परीक्षाभिमुख मुद्देच आपण त्यामध्ये डिस्कस केलेले आहेत आणि आज आपण या लेक्चरमध्ये 1 ते 15 जुलैच्या जे चालू घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत किंवा ज्या काही घडामोडी त्यामध्ये राहिलेल्या होत्या या सगळ्या घडामोडींचा आढावा जो आहे तो आपण या प्रश्नांच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे 1 ते 15 जुलैचे जे काही चालू घडामोडी आधारित प्रश्न आहेत हे सगळे सराव प्रश्न आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. हे लेक्चर महत्त्वाचं आहे येणाऱ्या परीक्षांसाठी आणि जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच यामध्ये आपण इथे पाहणार आहोत. सुरू करूया आजचं लेक्चर. पहिला प्रश्न काय आहे बघा. आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी सुरू करण्यात आलेले सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेविषयीचे योग्य विधान ओळखा. ठीक आहे, आपल्याला अ, ब, क आणि ड अशी 4 विधानं दिलेली आहेत आणि खाली पर्याय दिलेला आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला एक याप्रमाणे एकेका टप्प्यात सुवर्ण रोख्यांची विक्री केली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,852 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. हे विधान बरोबर आहे आणि हे विधान सुद्धा बरोबर आहे. दर महिन्याला एक याप्रमाणे एकेका टप्प्यात सुवर्ण रोख्यांची विक्री केली जाणार आहे. रोखे खरेदी करण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक यांना वगळण्यात आलेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे एक्झाम ओरिएंटेड. सरकार या रोख्यांवर 2.5% व्याज उपलब्ध करून देणार आहे. फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, अ ब क आणि अ ब क ड यामध्ये एकूण 4ही जे विधानं दिलेली आहेत ती सगळी योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. सर्व माहिती आपण ऑप्शन्समध्ये पाहिली त्यामुळे वेगळी काही माहिती पाहण्याची गरज नाहीये. अ ब क आणि ड हे 4ही विधानं यामध्ये योग्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आता आपण. डॉक्टर असगर अली अभियंता स्मृती जीवनगौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला. काही प्रश्न मी वन लाईनर स्वरूपात घेतलो आहे, मात्र हे प्रश्न बरेच महत्त्वाचे आहेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. न्यायमूर्ती हॉस्बेट यांना हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे आणि ही व्यक्ती फार महत्त्वाची होती. मानवी हक्कांसाठी जे काही लढे दिले गेलेत यामध्ये या व्यक्तींचं योगदान बरंच आहे. न्यायमूर्ती हॉस्बेट यांना डॉक्टर असगर अली अभियंता स्मृती जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो देण्यात आला. जॅक चार्ल्टन यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधान निवडा. ते प्रसिद्ध फुटबॉलपटू होते. हो बरोबर आहे, ते इंग्लंड या देशाचे होते, लक्षात घ्या. ठीक आहे, ते इंग्लंड या देशाचे होते. बिग जॉक या नावाने ते प्रसिद्ध होते. एकूण 32 सामन्यात त्यांनी इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि हे सुद्धा विधान बरोबर आहे. 1966 मध्ये त्यांनी विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सुद्धा विधान बरोबर आहे. 4ही विधान यामध्ये बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या शाश्वत विकास अहवालामध्ये भारताचे स्थान काय आहे. मी ऑलरेडी शाश्वत विकास यावर एक स्पेशल लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे. ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेलीच आहे. यावर जाऊन तुम्ही शाश्वत विकास आणि याचा संपूर्ण आढावा सुद्धा एक्झाम ओरिएंटेड मी घेतलेला आहे. जेवढे काही आपल्याला SDG गोल्स आहेत एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचे ते सगळे SDG गोल्स आपण एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन स्वरूपात पाहिलेले आहेत आणि संपूर्ण माहिती सुद्धा याची घेतलेली आहे. तरी सुद्धा नुकत्याच जाहीर झालेल्या शाश्वत विकास अहवालात भारताचे स्थान काय आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 117 हे त्याचं उत्तर आहे. यामध्ये पहिल्या देशांचा आपण क्रम सुद्धा पाहून घेऊया. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे. स्वीडन हा पहिल्या क्रमांकावर देश आहे. त्याच्यानंतर डेन्मार्क हा देश जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मी फक्त रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला पहिली देश सांगतोय. त्यांचे गुण किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण स्पेशल लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. ते लेक्चर्स तुम्ही नक्की बघा. स्वीडन पहिल्या क्रमांकावर आहे, डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फिनलँड जो आहे फिनलँड हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रान्स जो आहे फ्रान्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. ठीक आहे, हे झाले पहिले 5 देश. आता आपण मुख्य जे भाग आहे तो म्हणजे भारताच्या जे शेजारील देश आहेत त्यांचा क्रमांक काय आहे ते सुद्धा एकदा पाहून घेऊया. बांगलादेश जो आहे, ठीक आहे, बांगलादेशचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे. 109वा क्रमांक आहे. ठीक आहे, त्यानंतर पाकिस्तानचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे. 134 134वा क्रमांक आहे. त्यानंतर चीन जे आहे चीनचा क्रमांक किती आहे. 48वा क्रमांक आहे. ठीक आहे, त्यानंतर श्रीलंकाचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे. 94 क्रमांक आहे. त्यानंतर नेपाळ जो आहे नेपाळचा क्रमांक किती आहे तर 96 क्रमांक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला भारताच्या शेजारील जे देश आहेत त्यांची सुद्धा माहिती सांगितली आहे. पहिले 5 देश किती आहेत ते पण बघितलंय आपण. त्यानंतर भारताचं स्थान किती आहे ते पण बघितलं. ठीक आहे, न्यू इंडिया करिअर फर्मचे विविध लेक्चर्स जे आहेत तुम्ही आमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर पाहू शकता.
PSI STI ASO साठीचा एक टॉप सेलिंग कोर्स आमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला मिळेल. हा कोर्स 2 महिन्यासाठी पण उपलब्ध आहे, 3 महिन्यासाठी पण आहे. प्रत्येक महिन्याची फीस फक्त ₹1000 आहे. ओके, त्यामुळे तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा. PSI STI ASOचा प्रिलिम्स ओरिएंटेड क्रॅश कोर्स आहे. न्यू इंडिया करिअर फोरमचा ॲप जे आहे ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न काय आहे बघा. रजिस्ट्रार जनरलच्या नमुना नोंदणी प्रणाली कार्यालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा माता मृत्यू दर किती आहे? ठीक आहे, हा महत्त्वाचा आहे प्रश्न, कारण जेंडर इश्यूवर नेहमीच आयोग क्वेश्चन्स विचारत असतो. ऑप्शन्स काय दिलेले आहेत? 7.3%, 6.3%, 5.3 आणि 8%. तुम्हाला काही आठवत असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या मनामध्ये एकदा विचार करा की तुम्हाला हा प्रश्न आठवतोय का. तर याचं योग्य उत्तर आहे 7.3%. तुम्हाला सुरुवातीला माता मृत्यू म्हणजे काय हे माहीत असणं फार गरजेचं आहे. बेसिक HRDच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा भाग आहे हा. माता मृत्यू म्हणजे काय हे सुरुवातीला समजणं फार गरजेचं आहे. गरोदरपणात, प्रसूतीच्या वेळी किंवा गर्भधारणेनंतर 42 दिवसांच्या आत जर त्या महिलेचा, मातेचा मृत्यू झाला असेल तर माता मृत्यू आहे असं गणलं जातं. आता दुसरा महत्त्वाचा जो आहे की MMR जो आहे, राईट. तर हा MMR जो आहे, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट असं त्याला म्हटलं जातं. हा किती लाख जिवंत जन्मामागे गणला जातो? तर 1,00,000, लक्षात घ्या, 1,00,000 जिवंत जे काही जन्म आहेत, 1,00,000 जिवंत जन्मामागे जे बालकांचे जन्म आहेत यांच्या मागे माता मृत्यू जो आहे तो किती आहे, यावरून माता मृत्यू दर जो आहे तो ठरवला जातो. दरची गोष्ट आपण करत आहोत. ठीक आहे, माता मृत्यू म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. माता मृत्यू दर म्हणजे काय तेही समजून घेतलं. हा जो दर आहे कोणत्या वयोगटातील महिलांच्या बाबतीत ठरवला जातो? तर त्यांचं एज जे आहे ते 15 ते 49 या एज मधील ज्या काही महिला आहेत यांच्या दरम्यान जे काही माता मृत्यू झालेले आहेत याच्यावरून माता मृत्यू दर ठरवला जातो. ठीक आहे, या सर्व बाबतीत जर आपण महाराष्ट्राचा जर विचार करणार असाल तर महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो आणि त्या माता मृत्यूचं प्रमाण वाढलंय की घटलंय याकडे जर आपण लक्ष घेतलं तर महाराष्ट्रामध्ये माता मृत्यूचं जे प्रमाण आहे ते घटल्याचं आपल्याला दिसून येईल. 2016 ते 18, लक्षात घ्या, 2016 ते 18 या सर्वेक्षणामध्ये आपल्याला काय दिसतं? तर माता मृत्यूच्या दरामध्ये जो महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे तो देशात सेकंड क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? पहिल्या क्रमांकावर केरळ आहे आणि त्यांचा माता मृत्यू दर जो आहे तो किती आहे? 43 आहे. हे एक्झाम ओरिएंटेड महत्वाचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा माता मृत्यू दर किती आहे? तर 46 आहे महाराष्ट्राचा माता मृत्यू दर. ठीक आहे, म्हणजे सर्वात कमी माता मृत्यू दर केरळचा आहे, त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सर्वाधिक माता मृत्यू दर इथे आहे असं मी म्हणत नाहीये. केरळमध्ये कमी आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कमी आहे. इतर जर आपण राज्यांचा क्रम जर आपण पाहिला तर तामिळनाडूमध्ये, लक्षात घ्या, तामिळनाडूमध्ये आपल्याला किती क्रम दिसतोय? तर 60 एवढा माता मृत्यू दर त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये किती माता मृत्यू दर आहे? 63 एवढा माता मृत्यू दर आहे. त्यानंतर 1,00,000 जन्मांमागे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जो आहे, आंध्र प्रदेशमध्ये किती आहे? 74 एवढा माता मृत्यू दर आपल्याला दिसून येतं. म्हणजे पहिले 5 राज्य जर आपण पाहिले तर केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे, मागच्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा जर माता मृत्यू जर आपण पाहिला तर तो 68 वरून 61 वर गेला, त्यानंतर 55 आणि आता 46 वर तो आलेला आपल्याला दिसून येईल. प्रश्न काय आहे बघा. खालीलपैकी कोणत्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने गोवर आणि रुबेला मुक्त देश म्हणून जाहीर केलेला आहे? राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेमध्ये हा नक्कीच प्रश्न एक्सपेक्टेड आहे आणि प्रिलिमसाठी सुद्धा. ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. मालदीव, मलेशिया, श्रीलंका, मालदीव, भारत, श्रीलंका आणि म्यानमार, मालदीव. योग्य उत्तर काय आहे? श्रीलंका आणि मालदीव. लक्षात घ्या, श्रीलंका आणि मालदीव या दक्षिण आशियातील 2 देशांना गोवर आणि रुबेला मुक्त देश म्हणून WHO ने नुकतंच जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा. निओवाईज हे एक रिकामी जागा आहे. काय आहे? मंगळाचा नवीन उपग्रह आहे, लघुग्रह आहे, धूमकेतू आहे आणि एका मोहिमेचे नाव आहे. काय आहे? आपण, तुम्हाला माहिती आहे की आपण लेक्चर्समध्ये निओवाईज बद्दल कालच्याच लेक्चर्समध्ये, राईट, 8 ते 14 जुलैच्या लेक्चर्समध्ये आपण सविस्तर माहिती निओवाईजची पाहिलेली आहे. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसाल तर नक्की बघून घ्या. महत्त्वाचा भाग आहे, यावर क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे. तर निओवाईज हे काय आहे? एक धूमकेतू आहे. याचा क्रमांक काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं. C2020 F3 हा त्याचा क्रमांक आहे किंवा त्याचं नाव आहे असंही म्हणू शकतो. निओवाईज हे काय आहे? टेलिस्कोपचे नाव आहे. मात्र निओवाईज या धूमकेतूला म्हटलं जातं. लक्षात घ्या, या धूमकेतूला निओवाईज असंही म्हटलं जातं कारण त्या टेलिस्कोपच्या नावावरून याला सुद्धा नाव दिलेलं आहे. याचं खरं नाव हे C2020 F3 हा क्रमांकावरून त्याचं नाव पडलेलं आहे. निओवाईजचं पूर्ण रूप आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे एक्झाम ओरिएंटेड. निओवाईजचं पूर्ण रूप काय आहे? नियर अर्थ ऑब्जेक्ट वाईल्ड फील्ड इन्फ्रारेड सर्वे एक्सप्लोरर असं निओवाईजचं पूर्ण रूप आहे. हे एक टेलिस्कोप आहे, नासाचं टेलिस्कोप आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, निओवाईजची सर्व माहिती, धूमकेतू म्हणजे काय, या सगळ्या डिटेल्स आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे. जगदीप सिंग यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधाने निवडा.
शोले चित्रपटातील गब्बरची भूमिका त्यांनी साकारली, योग्य आहे का? चुकीचं विधान आहे. शोले चित्रपटामध्ये त्यांनी सुरमा भोपाली ही जी व्यक्तिरेखा आहे त्यांनी साकारलेली होती आणि ती प्रसिद्ध सुद्धा झालेली होती. त्यामुळे हे विधान योग्य आहे, मात्र हे विधान चुकीचं आहे. त्यांचे मूळ नाव सय्यद अहमद जाफरी असे होते. हे विधान बरोबर आहे. क स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये बघा, हा शब्द फक्त चुकलेला आहे. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका बजावलेली होती. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना आणि हम पंछी एक डाल के या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. जो एक महत्त्वाचा जो चित्रपट होता B.R. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केलेली होती. त्यामुळे जगदीप सिंग यांच्याविषयी आपण माहिती पाहिली. यामध्ये जर योग्य विधान जर आपण पाहिलं, फक्त हा शब्द एक चुकलेला आहे, त्यामुळे बाकी विधान जे आहे हे चुकीचं आहे, कारण गब्बरची भूमिका त्यांनी साकारलेली होती. हे विधान चुकीचं आहे. बाकी ब, क आणि ड हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो, मालाबार हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. भारत, अमेरिका, भूतान, भारत, चीन, बांगलादेश, भारत, भूतान, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका. योग्य उत्तर काय असणार आहे? भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका. नाव लक्षात ठेवा, मालाबार हा एक नौदल युद्ध सराव आहे. ठीक आहे, नौदल युद्ध सराव आहे आणि या युद्ध सरावाची जी सुरुवात आहे ती 1992 रोजी झाली. लक्षात ठेवा, हा सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण संरक्षक विषयक ज्या घडामोडी आहेत त्यावर आयोगाने या आधी सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत बऱ्याचदा. ओके. आणि जपान हा जो देश आहे, जपान या देशाने या युद्ध सरावामध्ये 2015 पासून सहभाग घेतलाय आणि हा मालाबार युद्ध सराव जो आहे तो सध्या चर्चेत असण्याचं कारण काय आहे, तर ऑस्ट्रेलियाने या युद्ध सरावामध्ये आता त्याचा सहभाग जो आहे ते आतापासून होणार आहे. 2020 पासून ऑस्ट्रेलियाचा समावेश सुद्धा या युद्ध सरावामध्ये होणार आहे. त्यामुळे हा मालाबार युद्ध सराव जो आहे तो सध्या चर्चेत आहे. बरेच जे युद्ध सराव आहेत आयोगाने या आधी सुद्धा विचारलेले आहेत. काही महत्त्वाच्या देशासंदर्भातील जे काही युद्ध सराव आहेत ते आपण लक्षात घेऊया. पहिला महत्त्वाचा जो युद्ध सराव आहे तो वरुणा जो आहे हा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे, तर भारत आणि फ्रान्स. ठीक आहे, भारत प्लस फ्रान्स या दोन देशांदरम्यान हा एक युद्ध सराव घेतला जातो. त्यानंतर सिम्बेक्स हे नाव लक्षात ठेवा. ओके, सिम्बेक्स हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. भारत आणि सिंगापूर. ठीक आहे, भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान हा युद्ध सराव जो आहे तो होतो. त्यानंतर अजून तुम्हाला मी तो एखादा महत्त्वाचा जो आहे त्यामध्ये स्लिनेक्स याबद्दल मी सांगेल. स्लिनेक्स आहे हा कोणामध्ये घेतला जातो, तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधला हा युद्ध सराव आहे. ठीक आहे, ऑसिंडेक्स हा युद्ध सराव जो आहे तो कोणत्या दोन देशांदरम्यान होतो हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑसिंडेक्स हा युद्ध सराव जो आहे खालील कोणत्या दोन देशांमध्ये होतो. ठीक आहे, युद्ध सराव आपण पाहिलेत. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. क्वाड ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली? हा सुद्धा याच देशांशी रिलेटेड ग्रुप आहे आणि हा जो ग्रुप आहे तो अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार प्रमुख देशांमधला हा एक ग्रुप आहे. हा ग्रुप अनौपचारिक आंतर सरकारी सुरक्षा मंच म्हणून ओळखला. न्यू इंडिया करिअर फोरमच्या सर्व विषयांच्या क्लास नोट्स सध्या 50% सवलतीमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. मित्रांनो, सर्व जे नोट्स आहेत तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे एकदम वेल मेंटेन्ड आणि परीक्षाभिमुख, फक्त एक्झामला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढाच भाग यामध्ये आम्ही समाविष्ट केला आहे आणि टू द पॉईंट नोट्स असल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या वेळेची सुद्धा बचत होईल आणि चांगल्या व्यवस्थित सुवाच्य हस्ताक्षरात हे नोट्स जे आहेत ते मेंटेन केलेले आहेत. हे नोट्स तुम्हाला घरपोच हवे असतील तर आम्हाला लॉकडाऊन नंतर नक्कीच संपर्क करा. हे नोट्स तुम्हाला घरपोच सुद्धा मिळू शकतील. सर्व विषयांचे नोट्स तुम्हाला हार्ड कॉपी स्वरूपात मिळतील. सध्या तुम्हाला ई कॉपीज त्याच्या हव्या असतील तर आमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर केवळ 1000 रुपयामध्ये सध्या हे सर्व नोट्स जे आहेत ते उपलब्ध आहेत. आजच तुम्ही हा कोर्स सबस्क्राईब करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक युवक कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 15 जुलै, 5 जुलै, 10 जुलै आणि 13 जुलै. तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जागतिक युवक कौशल्य दिन जो आहे तो 15 जुलै रोजी साजरा केला जातो आणि यावर्षी जो आहे जे स्किल इंडिया मिशन सुरू झालेलं होतं, लक्षात ठेवा हे नाव स्किल इंडिया मिशन. ठीक आहे, हे स्किल इंडिया मिशन जे सुरू झालेलं होतं त्याचा यावर्षी हा 5वा वर्धापन दिन आहे आणि कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालय या अंतर्गत हे मिशन सुरू करण्यात आलेलं होतं. पहिल्यांदा जागतिक युवक कौशल्य दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आला हा प्रश्न जर आला तर लक्षात ठेवा 2015 रोजी पहिल्यांदा हा जागतिक युवक कौशल्य दिन साजरा करण्यात आलेला होता. जर तुम्हाला जागतिक युवक कौशल्य दिन यावर्षीची थीम जर तुम्हाला विचारली तर लक्षात ठेवा स्किल फॉर अ रिजिलेंट यूथ इन एरा ऑफ कोविड-19 अँड बियॉन्ड अशी यावर्षीची थीम होती. पुन्हा एकदा सांगतो, स्किल्स फॉर रिजिलियंट यूथ इन एरा ऑफ कोविड-19 अँड बियॉन्ड अशी जागतिक युवक कौशल्य दिनाची यावर्षीची थीम होती. हा 15 जुलै रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नुकतेच नीला सत्यनारायण यांचे निधन झाले असून त्यांच्याविषयी
अयोग्य विधान ओळखा. आपल्याला अयोग्य विधान विचारलंय, अंडरलाईन करा. देशाच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. चुकीचं विधान आहे, कारण त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे विधान जे आहे अविधान चुकीचं आहे. 1972च्या तुकडीतील ज्येष्ठ सनदी अधिकारी होत्या. अगदी बरोबर आहे. एक पूर्ण अपूर्ण हे त्यांचे आत्मचरित्र लेखन प्रसिद्ध आहे. हो, हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण त्या मराठीत एक साहित्यिक होत्या आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. फक्त आपल्याला अयोग्य विधान विचारलंय, त्यामुळे अ सोडून बाकी बरोबर आहेत. अविधान फक्त चुकीचं आहे. त्यांची काही आपण पुस्तकं सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत. जवळजवळ त्यांनी 150हून अधिक कविता ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. काही महत्त्वाच्या मोजक्या पुस्तकांची नावं सांगतो तुम्हाला. जाळ रेषा हे एक पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये जर विचारलंच तर सगळीच पुस्तकं आपल्याला काही लक्षात राहणार नाहीत आणि ती ठेवायची गरजही नाही. जाळ रेषा हे त्यांचं एक अनुभव कथन होतं. ठीक आहे, प्रशासकीय क्षेत्रातलं जे अनुभव कथन आहे त्यांनी जाळ रेषा या पुस्तकातून लिहिलं. त्यानंतर प्रवास वर्णन त्यांचं एक लक्षात ठेवा, डेल्टा 15. ठीक आहे, डेल्टा 15 हे एक प्रवास वर्णन जे आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक जे पुस्तक आहे तुझ्या विना ही एक कादंबरी आहे. ठीक आहे, तुझ्या विना ही एक कादंबरी आहे. कारण ते प्रश्न जर विचारतील तर फक्त एवढंच विचारतील की एकतर त्यांचं आत्मचरित्रपर लेखन काय आहे, किंवा त्यांचे प्रशासकीय अनुभव विचारतील, किंवा कादंबरी विचारतील. तर 3-4 स्वरूपात फक्त विचारतील. त्यामुळे तुझ्या विना ही एक कादंबरी लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर रात्र वनव्याची ही एक कादंबरी सुद्धा आहे. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा, रात्र वनव्याची. पुढचा प्रश्न पाहूया. नॅशनल अकॅडमी ऑफ ॲस्ट्रॉनॉमिक्स द्वारा दिला जाणारा वोन कर्मान पुरस्कार 2020 कोणाला देण्यात येणार आहे? ठीक आहे, डॉक्टर के सिवन, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, कैलास सत्यार्थी. कोणाला देण्यात येणार आहे? डॉक्टर के सिवन यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ॲस्ट्रॉनॉमिक्स द्वारा दिला जातो. कौशल्य विकास मंत्रालयाने नुकतेच अनावरण केलेल्या असीम पोर्टलचे पूर्ण रूप काय आहे? या आधी सुद्धा आपण जे काही चालू घडामोडीचे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत त्यामध्ये या असीम पोर्टलविषयी सविस्तर माहिती सुद्धा मी दिलेली आहे. तुम्हाला 2 ऑप्शन्स यामध्ये सिमिलर वाटू शकतील, हा एक आणि हा एक. बाकी हे तर नाहीच आहेत. आत्मपरिवर्तन, आत्मसंकल्प नाही, आत्मनिर्भरच आहे. फक्त आत्मनिर्भरमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. त्या ठिकाणी एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर असं पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे. आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉई एम्प्लॉयर मॅपिंग असं त्याचं पूर्ण रूप आहे. आणि हे काय आहे तर जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाजॉब्स पोर्टल निर्माण करण्यात आलेलं आहे, म्हणजे ज्या उद्योजक कंपन्या असतील किंवा जे काही बेरोजगार युवक असतील अशा सर्वांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की अनेक आता कोविड-19मुळे अनेकांचे रोजगार सुद्धा बुडाले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर सिम पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. कृषी संजीवनी सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? 1 ते 7 जुलै, 7 ते 14 जुलै, 1 ते 7 ऑगस्ट यापैकी नाही. एकदम साधा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती आहे, 1 ते 7 जुलै. पुढचा प्रश्न आहे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट रिकामी जागा द्वारा जारी केला जातो. कोणाद्वारा? UNEP, युनेस्को, UNFP आणि UNDP. कोणाद्वारा जारी केला जातो? आपण युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. यांच्याद्वारा हा जो स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट जो आहे तो जारी केला जातो. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन झाले असून त्यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. नृत्य दिग्दर्शक बी सोहनलाल यांच्याकडे त्यांनी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळणाऱ्या त्या एकमेव नृत्य दिग्दर्शिका आहेत. 3 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य काय आहे ते विचारलेलं आहे. हे विधान जे आहे पहिलं ते अयोग्य आहे, कारण त्यांनी 3ऱ्या वर्षापासूनच चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेली होती आणि 13व्या वर्षी त्यांचा विवाह झालेला होता. त्यामुळे अ सोडलं तर ब आणि क जे विधान आहे ते बरोबर आहे. त्यामुळे इथे आपल्याला ब आणि क, ठीक आहे, ब आणि क ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मेळघाट वाघरे प्रकल्प इतक्यात चर्चेत होते ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, वर्धा, नांदेड, अमरावती. कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला की अमरावती यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नसेल, परंतु अमरावती जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवा. अमरावती जिल्ह्यात आहे. सध्या ते चर्चेत का होतं? कारण अकोला खांडवा, लक्षात ठेवा नाव, अकोला खांडवा हा जो रेल्वे मार्ग आहे हा मेळघाट वाघरे प्रकल्पातून जात होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या मार्गासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना केंद्र सरकारला केलेली आहे. त्यामुळे हा जो मार्ग आहे मेळघाट वाघरे प्रकल्प आहे सध्या चर्चेत आहे. आणि हा सातपुडा मैकल डोंगर रांगामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सातपुडा मैकल डोंगर रांगामध्ये वाघरे प्रकल्प जो आहे मेळघाट वाघरे प्रकल्प येतो. त्याची जे काही एरिया आहे त्याचा तो लक्षात ठेवा तुम्ही, 2768.52. ठीक आहे, 2768.52 चौरस किलोमीटर एवढं त्याचं जे एरिया आहे, क्षेत्रफळ आहे ती आहे.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला जर एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवायचा असेल तर प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी झाली हा प्रश्न आयोगाने याआधी सुद्धा विचारला आहे आणि तुम्हाला सुद्धा लक्षात राहावं किंवा तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही शोधावं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की प्रोजेक्ट टायगरची सुरुवात जी आहे ती कधीपासून झाली. पुढचा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेसंदर्भाचा. आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्षपदी म्हणून कोणाची निवड करण्यात आली? रघुराम राजन आहेत, अशोक लवासा आहेत, पी चिदंबरम आहेत, आनंद जोशी. योग्य उत्तर काय असणार आहे? अशोक लवासा यांची निवड जी आहे आशियाई विकास बँक आसियान डेव्हलपमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर आशियाई विकास बँकेचे सध्या अध्यक्ष कोण आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर क्वेश्चन्समध्ये ते विचारतील तर नाव लक्षात ठेवा, मात्सुगु अस्कावा. ठीक आहे, मी तुम्हाला नाव इथे लिहून देतो, मात्सुगु अस्कावा. हे आशियाई विकास बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते लक्षात ठेवा, फिलिपिन्समध्ये आहे. ठीक आहे, फिलिपिन्समध्ये हेडक्वार्टर आहे आणि स्थापना जी आहे ती कधी करण्यात आलेली होती तर 19 डिसेंबर 1966. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियान विकास बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की ही जी नियुक्ती आहे ती कशासाठी करण्यात आली आहे तर खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी क्षेत्राशी संबंधित कामकाजासाठी यांची नियुक्ती करण्यात आल्याचं एडीबीने स्पष्ट केलेलं आहे. एडीबी बँकेचे जे सध्याचे उपाध्यक्ष आहेत दिवाकर गुप्ता यांचा कार्यकाळ हा 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे आणि त्यांची जागा अशोक लवासा घेणार आहेत. अशोक लवासा हे 1980च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत, हे एक लक्षात ठेवा आणि ते सध्या रिटायर्ड होते, सेवानिवृत्त अधिकारी आहेत. अशोक लवासा यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती सुद्धा आपण पाहिली आणि एडीबीच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बांगलादेशामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून रिकामी जागा यांची निवड करण्यात आलेली आहे. विक्रम दुराईस्वामी, रुद्रेंद्र टंडन, रिवा गांगुली, मोहीन आसियान. कोणाची? विक्रम दुराईस्वामी यांची नियुक्ती झालेली आहे. रिवा गांगुली यांची ते जागा घेतील. नुकतीच हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी रिकामी जागा यांची निवड करण्यात आली आहे. मोहम्मद मुश्ताक यांनी राजीनामा दिला आणि आता ज्ञानेंद्र निगोमबाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मणिपूरचे आहेत. ठीक आहे, हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ते आता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र टाइम्सच्या मास्टर हेडचे जनक, अक्षरांना बोलके करणारे अक्षर सम्राट कमल शेडगे यांच्याविषयी योग्य विधान निवडा. 1955 पासून लक्षात घ्या, हा 1955 पासून वर्तमानपत्रातून त्यांनी सुलेखनाचा प्रवास सुरू केला. 1962ला रायगडला जेव्हा जाग येते या नाटकासाठी प्रथम त्यांनी सुलेखन केले. यामध्ये 2च विधानं दिलेली आहेत आणि योग्य विधान विचारलंय. दोन्ही विधानं बरोबर आहेत, अ आणि ब. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, एव्हर्टन विक्स हे या देशाचे होते. वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. कुठल्या देशाचे होते? वेस्ट इंडिज या देशाचे होते. फ्रँक वॉरेल, क्लाइड वॉलकॉट आणि एव्हर्टन विक्स. ठीक आहे, यांना 3W असं म्हटलं जातं. त्यांचं नुकतंच निधन झालं. हे क्रिकेटर होते. त्यांनी 48 कसोटी सामन्यांमध्ये, लक्षात ठेवा 48 कसोटी सामन्यांमध्ये 4000हून अधिक धावा त्यांनी काढलेल्या आहेत. खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. फुलपाखरांना मातृभाषेत नाव देणारे पहिले राज्य केरळ आहे. राज्य फुलपाखराचा दर्जा एखाद्या फुलपाखराला देणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. या 2 विधानांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करतील पुढे जाऊन, तर हे दोन्ही विधाने योग्य आहेत, लक्षात ठेवा. फुलपाखरांना मातृभाषेत नाव देणारे पहिले राज्य केरळ आहे, मात्र राज्य फुलपाखराचा दर्जा एखाद्या फुलपाखराला देणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र आहेत. गोल्डन बर्ड विंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे. आत्ताच नुकतंच एक फुलपाखरांना मराठी भाषेत जे नावं दिली गेलेली आहेत त्याचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे सध्या चर्चेत आहे. योग्य उत्तर काय असणार आहे तर यामध्ये वरील सर्व जे विधाने आहेत ते योग्य आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे 1 ते 15 जुलैच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहे. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन लेक्चरमध्ये. धन्यवाद.